श्रीफल व फुलगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत। सन्मानित करतील नामदेवजी तांबडकर। धन्यवाद। तसेच मनोहर खोत यांना सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने सन्मानित करतो। त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे। मी जीवनजी पाटील यांना विनंती करतो, त्यांनी मनोहर खोत यांना मायेची शाळ सागर पाटील आपण पण थांबायचं आहे। सागर पाटील व फुलगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे। सन्मान करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष मोहन तांबडकर। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। स्वाभिमानी पारंगी संघ आणि आपले प्रतिनिधी पाठवून द्यायचंय। कृपया सहकार्य करायचंय। तसेच आमच्या सुडकुले गावचे रहिवासी राकेश गणपत पाटील यांना पण आम्ही सन्मान करत आहोत। सन्मान करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष मोहन तांबडकर। तत्पूर्वी फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी जर नाही पाठवला तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे। सामना सुरू करायचा आहे। दोन्ही खेळाडूंना विनंती असेल कर्णधारांना की आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे। तसेच युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तांबडकर पारंगी संघाचा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे। तत्पूर्वी मी जीसीसी 11 कुदे संघ आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे। जीसीजी विजय घाणेकर। मित्रांनो बघा, आज या मैदानावरती सर्व रायगड प्रीमियम लीग मध्ये खेळणारे स्टार प्लेयर्स आज आपल्याला दिसत आहेत। विजय घाणेकर त्यांच्या समवेत सुशांत मोकल विकेट कीपर दिसत आहेत। प्रसाद पाटील जीसीजी संघाचा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे। विजय नौ स्ट्राइक पर और स्ट्राइक पे रोहन और रायगढ़ का छोटा टाइगर नवाज खान यहाँ पर तशरीफ लाते हुए दोस्तों
रायगढ़ का छोटा टाइगर नवाज खान मैन फ्रॉम नागोटने। तो फिर से एक बार दोस्तों मैच शुरू होने जा रहा है। चलते हैं फिर से एक बार क्रिकेट के मैदान पर। स्ट्राइक पे रोहन, नॉन स्ट्राइक पे विजय घाणेकर और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज पार्थ घरत। इस बार फुल टॉस किस्म की गेंद पॉइंट की दिशा में ढकेल दिया है। बल्लेबाज रोहन ने अपना अकाउंट ओपन किया, श्री गणेशा किया इस प्रतियोगिता में। तो पहला आगाज किया है बल्लेबाज रोहन ने 1 रनों के साथ श्री गणेशा करते हुए। और सम्माननीय दीपेश जी मात्रे सर, इनकी जानिब से विजय घाणेकर के लिए हर छक्के के लिए 101 रुपए का इनाम दीपेश मात्रे सर पैकर जीते हुआ। तो विजय घाणेकर स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे रोहन, गेंदबाजी मार्ग पर पार्थ घरत। इस बार अच्छी गेंद गोल्डन स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन की गुंजाइश ही नहीं यहां पर दोस्तों, क्योंकि आज यहां पर सब व्यावसायिक बल्लेबाज, उसी तरह से रोहा एक्सप्रेस रायगढ़ प्रीमियर लीग में जिन्होंने गेंदबाजी की थी, सुल्तान सलमान सिद्दीक भी तशरीफ ला चुके। उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं इस प्रतियोगिता में। इस बार एक खेला हुआ शॉट, गेंद के नीचे खिलाड़ी और लाजवाब कैच विजय घाणेकर बैक टू द पैवेलियन। एकता जीसीजी को मिलता हुआ यह पहला करारा झटका। पार्थ घरत ने पहली गेंद पर सिंगल रन खर्च की थी, उसके बाद डॉट गेंद और तीसरी गेंद पर विजय घाणेकर जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया। पहला झटका एकता जीसीजी टीम को लगता हुआ। संतोष गायकर, इसके बाद होने वाला मुकाबला आज के दिन का पहली फेरी का तीसरा मुकाबला टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब सुरकोली बनाम सलोनी 11 बीवी पारंगी। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में इस बार अंपायर जी का इशारा वाइट का आता हुआ। अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार पार्थ घरत गेंदबाजी करने के लिए तैयार। छोटा रन अप यहां पर पॉइंट की दिशा में रूम बनाकर खेल दिया है। गेंद कवर पॉइंट डीप कवर की दिशा में ट्रैवल होती हुई। जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक सर बतलाते हुए जय जी पाटिल। 4 रन 1 विकेट के नुकसान पर। जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज रोहन, नॉन स्ट्राइक पे संतोष गायकर, गेंदबाजी मार्ग पर पार्थ घरत अपने ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे बल्लेबाज रोहन, एक सलामी वीर बल्लेबाज। इस बार अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा देने में कामयाब पार्थ लाजवाब गेंदबाजी करते हुए इस प्रतियोगिता में। जबकि इस सुरखोली के मैदान पर तमाम क्रिकेट के दीवाने इस मैच का आनंद लेते हुए उनका सहर्ष स्वागत करता हूं। इस ओवर की आखिरी गेंद स्कोर रुका हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर पार्थ घरत गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार आड़े बल्ले से खेला हुआ शॉट सिरी मिडॉन की दिशा में,
जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 अंकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ओवर की समाप्ति के बाद तत्पूर्वी कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब सुडकोली संघाचा कर्णधार त्यांच्या समवेत सलोनी 11 दिवी पारंगी संघाचा कर्णधार आपण व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे। कुलस्वामिनी स्पोर्ट्स क्लब सुडकोली संघाचा कर्णधार त्यांच्या समवेत सलोनी 11 दिवी पारंगी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। सन्माननीय रमेश धोंडू पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला 220 रुपयाची देणगी आली आहे, त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। तो स्ट्राइक पे बल्लेबाज संतोष और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रसाद पाटिल और स्ट्राइक पे संतोष गायकर। स्कोर रुका हुआ एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 6 रन। इस बार रिवर्स स्वीप का अटेम्प्ट, स्वीप चीट जिसे कहा जाता है, खेल दिया है थर्ड मैन रीजन। वहां पर खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। संतोष के बल्ले से अच्छा शॉट लगाया था पर 2 रन पर ही संतुष्ट होना होगा। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रसाद पाटिल के ऊपर प्रहार जरूर किया था, पहले ही मन बना लिया था कि स्वीप चीट करना चाहेंगे, तो फिर से एक बार प्रसाद पाटिल। इस बार शॉर्ट किस्म की गेंद खेल दिया है खिलाड़ी गेंद के नीचे पर एक आसान सा कैच छोड़ते हुए बल्लेबाज संतोष गायकर को मिलती हुई है लाइफलाइन और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है। हमारे गुण लेखक जयजी पाटिल से बतलाते हुए 9 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पर। राजेश पाटिल हमारे साथी समालोचक, इनसे गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए। राजेश जी पाटिल आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्यांनी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त केलाय असे सर्वांचे लाडके खेळाडू सुशांत मोकल यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो। ज्यांनी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त केलेले सुशांत जी मोकल और उसी तरह से मुस्तकीम मुकादम रायगढ़ एक्सप्रेस ये भी आ चुके हैं, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं सुडकोली चषक 2022 में। स्कोर जा पहुंचा है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार प्रसाद पाटिल, इस बार स्वीप चीट फिर से एक बार किया है, सफल हो गए बल्लेबाज। लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के करीब गेंद जाती हुई, तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक जय जी बताते हुए 12 रन 1 विकेट के नुकसान पर। कुलस्वामिनी संघाचा कर्णधार आणि त्याच्या समवेत सलोनी 11 दिवी पारंगी संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। प्रीतम पाटील, सुहास बादशाह, इस बार अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी प्रसाद पाटिल द्वारा बल्लेबाज को अचंभित किया, देखने पर मजबूर किया। बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर। थोड़ी धीमी गति से बल्लेबाजी करने हुए दिखाई दे रही है एकता जीसीजी टीम 11 कूदे। इस बार फिर से एक बार शफल होकर खेलना चाहते थे, मिड ऑन की दिशा में बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। फिर से एक बार यहां पर चकमा दिया गेंदबाज सागर प्रसाद पाटिल ने और यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 12 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। फिर से एक बार सुनते हैं डी मजूर डीजे को मौका।
नॉन स्ट्राइक पे संतोष गायकर। स्कोर रुका हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 12 रन। सुशांत मोकल की पहली गेंद के ऊपर प्रहार जरूर किया है शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए बल्लेबाज रोशन ने। इस 2 अंकों के साथ स्कोर जा पहुंचा है 14 रन। यहां पर अभी अपने बल्ले का मुंह खोलना होगा बल्लेबाज रोशन और उनका साथ देते हुए संतोष गायकर को, क्योंकि एक दिग्गज टीमें आज इस प्रतियोगिता में दिखाई देते हुए टेनिस क्रिकेट के तारे सितारे आज इस मैदान पर अपना जलवा दिखाएंगे, उसमें कोई संदेह नहीं दोस्तों। फिर से एक बार गेंदबाज सुशांत मोकल गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पे बल्लेबाज रोशन के लिए। इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खुद फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का प्रयास और कैच ने पकड़ लिया डीजे को मौका। पर पहली गेंद पर डबल, दूसरी गेंद पर विकेट हासिल की गेंदबाज सुशांत मोकल ने और बल्लेबाज रोशन को वापसी का रास्ता दिखलाया। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए आतिश केदारे, ये ऐसे बल्लेबाज है दोस्तों डीजे जिन्होंने चांदगांव के मैदान पर मैन ऑफ द सीरीज प्राप्त की थी 2018-19 में, वही आतिश केदारे। राजेश पाटिल तो फिर से एक बार सुशांत मोकल गेंदबाजी करेंगे। इस बार बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में खेला हुआ शॉट, वहां पर खिलाड़ी तैनात। जब तक फील्ड करते हैं तब तक दो रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। जबकि तीसरा और प्रगति पर गेंदबाजी मार पर गेंदबाज सुशांत मोकल। बड़े हिट लगाने होंगे इस प्रतियोगिता में, एक सामान्य जन स्कोर खड़ा करना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम एकता जी CG 11 कूदे। फिर से एक बार रिवर्स टिपटम करने का प्रयास, फिर से एक बार चकमा खा गए बल्लेबाज संतोष गायकर। इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। फिर से एक बार सुशांत मोकल गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पे संतोष गायकर। इस बार थोड़े से दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर दक्ष पंच अंपायर सर ने, सचिन भावेकर सर ने अपने हाथ को खोला और कहा ये नो गेंद है। तो आम घुटलियों के दाम, यहां पर नो करार करते हुए फ्री हिट की गेंद। तो यहां पर संजीवनी गेंदबाजी करनी होगी। बल्लेबाज को किसी भी तरह का रनआउट के स्वरूप के अलावा आउट करार नहीं किया जाएगा। तो यहां पर फ्री हिट की गेंद बल्लेबाज संतोष गायकर के लिए। गेंदबाजी मार पर सुशांत मोकल। तो फ्री हिट का सामना करेंगे बल्लेबाज संतोष गायकर। स्कोर जा पहुंचा वरगुणा लेखक सर बतलाते हुए 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार सुशांत मोकल, फ्री हिट की गेंद, यहां पर प्रहार जरूर किया है बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई वहां पर खिलाड़ी जरूर मौजूद थे। तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 अंकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाज सुशांत मोकल ने, जकड़ कर रखा है बल्लेबाजों को, बड़े शॉट लगाने से वंचित किया है। इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार।
धन्यवाद भाईजान. कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली, आपण कुठे असाल तर आपला व्यवस्थापक पाठवा. कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली 3 षटका अखेर 27 धावसंख्या उभारले ते. GCC एकता दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तो आतिश. हा ऑफसाईड उंच मारलेला चेंडू झेल होऊ शकतो. दरम्यान थोडीशी खेळपट्टी खराब असल्या कारणाने झेल होऊ शकला नाही. मात्र दरम्यान 1 धाव मिळते ती. अच्छा सॉरी 2 धाव पूर्ण केल्यात आतिशाने. अभिषेक नाईक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक फेकतायत. अभिषेक यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो आतिश. JCCचा हा आतिश. दरम्यान बॅटला छडून गेलेला चेंडू विकेट किपर यांच्या पाठीमागून 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र चेंडू कलेक्ट करतो आणि विकेट किपर यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड होतोय. दरम्यान आतिश स्वतः 2 धावांवर समाधान मारतो आणि JCC संघ पोहोचतोय 31 धावसंख्येवर. 2 बाद 31 ऑन दिस बोर्ड. अभिषेकांचा पुढचा चेंडू सामना करतील तो GCC करून आतिश. आणि आता मात्र लो फील्ड चेंडू आणि बाद होतोय. दरम्यान JCC ला 3रा द्या. खरोखरच प्रेक्षकांचं एकदम फुल मनोगत व्यक्त करून प्रेक्षकांना खुश करतो असा आमचा भाईजान वाईसाहेब रोहा हे आमचे समालोचक यांच्यासाठी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचा प्रीतीताई जयवंत तांबडकर यांच्याकडून समालोचक भाईजान यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनंतराजे पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या समालोचक यांना हे कॅश ऑन प्राइज द्यायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष आनंदराजे पाटील यांच्या हस्ते एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आपल्या या स्पर्धेसाठी 3 दिवसाचं मोलाचं कार्य करतात. सालाबतप्रमाणे याही वर्षी आम्हाला हे असं कार्य लाभलं. एक सुमधुर वाणी प्रेक्षकांचं धन्यवाद. व्हॉइस ऑफ रोहा आपल्या अलिबाग तालुक्यात नव्हे तर पेण तालुका, पनवेल तालुका असे बरेच तालुक्यात त्याने आपलं नाव लौकिक केलं. ते म्हणजे व्हॉइस ऑफ रोहा भाईजान. धन्यवाद. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धाव तर निश्चितच.
याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी जी मावळ तालुक्यात स्पर्धा झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपलं समालोचन केलं आहे. 4 दिवसाच्या या स्पर्धेत मावळ या गावी त्याने आपलं समालोचनाचं काम केलं आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी 3 दिवस सतत कार्य करतात. मी पुन्हा एकदा भाईजानकडे जातो. भाईजान, तुम्ही दरवर्षी इथे येता, पण या वर्षीचं या स्पर्धेचं नियोजन तुम्हाला कसं वाटतं? सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थ मंडळांचा आभार व्यक्त करतोय की ज्यांनी मला सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा इथे कॉमेंट्रीसाठी आमंत्रित केला. आणि ही पहिली स्पर्धा नाहीये मित्रांनो, सलग 3 स्पर्धेला मला आमंत्रण केला जातो. मी सर्व ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धा म्हटली की मित्रांनो सर्व गाव एकत्र असतो. आणि मी रोहा तालुक्यामध्ये कॉमेंट्री करतोय, अलिबाग मध्ये सुद्धा कॉमेंट्री करतोय, पण अशी मानाची स्पर्धा जिथे एक गाव आणि एकजूट असते अशी ग्रामस्थांची स्पर्धा असते. त्यामुळे मी ग्रामस्थांना सॅल्यूट मारतोय की कारण का सर्व मुंबईला काम करणारे असतात, पण हा चषक नसेल तर हा महोत्सव असतो, एक सण साजरा केला जातो सुडकुली गावाचा. त्याच्यामुळे या स्पर्धेबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी, कारण ही एक मोठी स्पर्धा आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये खूप सुधारणा झाली. ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत दाखवण्याचा एक चांगला मनसुबा झाला. कारण का सुडकुली गाव काय आहे हे लोकांना माहिती नाहीये. 31,000ची स्पर्धा असली तरी 1.5 लाखाच्या सारखे चषक या स्पर्धेमध्ये असतात. आणि आज या वर्षी पण सुद्धा 5 फुटाची ट्रॉफी आपल्यापर्यंत दिसतात. 5 फूट, 4 फूट, 3 फूट अशा मोठ्या मोठ्या ट्रॉफी आयोजित केल्या जातात. तर मी सर्वप्रथम आयोजकांचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या आणि सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उभा केलाय, त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार. पण मित्रांनो, या गावासाठी मी एक सांगू इच्छितो, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, और सुडकोली का मैदान भी वानखेड़े स्टेडियम से कम नहीं, क्योंकि यहाँ पर एक अच्छा प्लॅटफॉर्म खड़ा किया है. आणि सर्व गोष्ट महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा एक शेती विभाग ग्राउंड आहे आणि तो तुम्ही सलग 1 महिना साफसफाई करून ती शेती कापली जाते, त्यानंतर त्याच्यावरती मळणी होते, त्यानंतर तुम्ही तो ग्राउंड डेव्हलप करता. ही खूप महत्वाची बाब आहे, कारण एक चांगला ग्राउंड आपल्या गावाला मिळाला पाहिजे. मी अशी एक सदिच्छा करतोय आणि ती पूर्ण व्हावी अशी सर्व ग्रामस्थांना मी इच्छा पूर्ण करण्यासाठी सहकार्याची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद भाईजान. पुन्हा एकदा मी भाईजान तुमच्याकडे येतो. या अगोदर आपल्या या स्पर्धेत भरतदादा असायचे, मात्र गेल्या वर्षी आपल्याला ते सोडून गेले. त्याच्यानंतर या स्पर्धेचा भार आपले मित्र उदयजी म्हात्रे सांभाळतात. तर तुम्ही आता हे 3 वर्ष सतत पाहता, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? उदयदादाबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि सर्व याच्यामध्ये सहभाग घेतात. कोणताही पक्ष असू दे, त्यांचा फिल्डिंगचा असू दे किंवा जबाबदारी असू दे, ट्रॉफ्यापासून सर्व आयोजनापासून ते सर्वांना एकत्र करत असतात. आणि त्यांचा एकमेळावामध्येच त्यांना मी मानाचं हे करेन, कारण का त्यांचा जो कार्य आहे ते सर्व गावाला एकत्र करून असतो. आणि ही स्पर्धा आपले सर्वांचे लाडके कैलासवासी भरतदादा तांबटकर यांच्या गेल्या वर्षापासून सुरुवात करतायत आणि चांगलं आयोजन आणि नियोजन आणि पूर्ण सचिव या स्पर्धेचे असतील, आयोजक असतील ते म्हणजे घटक, ते म्हणजे उदयदादा म्हात्रे. त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा उदयदादा, कारण आपलं कर्तृत्व खूप छान आहे आणि आपण सर्व एकत्र गावाला मिळून जुळून करता, त्याबद्दल आपला सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा वळतोय या सामन्याकडे. चार षटकात 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं देवी संघापुढे. सलोनी 11चे अमित पाटील कुठे असतील तर त्याने आपण व्यासपीठाकडे यायचंय. कुलस्वामी स्पोर्ट क्लब सुडकोली आणि देवी पारंगी दोन्ही संघाचे कर्णधार माईकला भेट द्या. कुलस्वामी स्पोर्ट क्लब सुडकोली आणि सलोनी 11 स्पोर्ट क्लब देवी पारंगी या दोन्ही संघाच्या कर्णधार मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र मिस झेल झालेला आणि
एक जीवनदान मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळतात त्या देवी संघाला. देवी संघ पोहोचतोय बिनबाद 2 या धावसंख्येवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक, पहिलं षटक फेकतायत रोहन. रोहन याचा पुढचा चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा लोकांच्या दिशेने आता मात्र झेल, सुंदर झेल पकडतोय. दरम्यान पहिला आदरा मिळतोय देवी संघाला. पहिला हादरा अभिषेक यांच्या स्वरूपात देवी पारंगी संघाला. 1 बाद 2 अशी धावसंख्या. 37 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे ते म्हणजे देवी पारंगी संघाला. 4 षटकात 37 धावांचं आव्हान देवी पारंगी संघापुढे. दरम्यान रोहन यांचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज मंगेश. स्ट्राईकला ते सुशांत आणि नॉन स्ट्राईकला ते मंगेश. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना देवी पारंगी संघ पोहोचतोय 1 बाद 2 या धावसंख्येवर. दरम्यान रोहन यांचा पुढचा चेंडू सामना करेल सुशांत. 7-8 बॉलचा स्टार्ट घेत आहेत. दरम्यान बॅटला चढून गेलेला चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे 1 धाव तर निश्चितच. स्वतः विकेट किपर तो चेंडू कलेक्ट करतायत. दरम्यान 1 धाव मिळते ती देवी पारंगी संघाला आणि देवी पारंगी संघ पोहोचतोय 1 बाद 3. कुलस्वामिनी स्पोर्ट क्लब सोडकोली आपण कुठे असाल तर संघनायक आपण व्यासपीठाकडे यायचंय. मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. दरम्यान रोहन याचा पुढचा चेंडू सामना करेल मंगेश देवी पारंगी संघाकडून आणि कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू 1 धाव तर निश्चितच. मात्र चेंडू कलेक्ट करतो क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजाकडे फेकतो. दरम्यान 1 धाव मिळते ते देवी पारंगी संघाला आणि देवी पारंगी संघ पोहोचतो 1 बाद 4 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहन यांचा पुढचा चेंडू सामना करेल सुशांत आणि ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धाव तर निश्चितच. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि चांगला थ्रो. दरम्यान 2 धाव मिळतात त्या देवी पारंगी संघाला आणि देवी पारंगी संघ पोहोचतोय 1 बाद 6 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू रोहन या षटकातील. आतापर्यंत रोहन यांनी 5 चेंडू फेकलेले आहेत आणि 6 धावा खर्च केले आहेत आणि 1 विकेट घेतला आहे. दरम्यान रोहन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल सुशांत. 4 षटकात फक्त 37 धावांचं आव्हान. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर असताना रोहन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतो तो म्हणजे सुशांत. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धाव तर निश्चितच. चेंडू कलेक्ट होतो आणि स्वतः क्षेत्ररक्षण तो घेऊन येतोय. दरम्यान 1 धावावर समाधान मानतो तो म्हणजे सुशांत आणि पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाखेर देवी पारंगी संघ पोहोचतो 1 बाद 7 या धावसंख्येवर. सलोनी स्पोर्ट क्लब सोडकोली कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठाकडे यायचंय. कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली संघनायक. मी पुन्हा आपणास विनंती करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्की जात असेल मित्रांनो. आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचंय. सुहास पाटील आपला संघनायक घेऊन व्यासपीठाकडे यायचंय. सुहास पाटील चेंडू
बाईक सुरांना एक सूचना आहे, जर कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर त्यांनी व्यासपीठाकडे येऊन आपली ओळख पडून घेऊन जायची आहे. दुसरा षटक येतोय. नाव काय? वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक फेकतो देवराज. सोडकुली संघाचा कर्णधार सलमान सिद्दीक, आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. दरम्यान दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, एक धाव तर निश्चित स्वरूपात पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ती सुद्धा पूर्ण. अशा तऱ्हेने 2 धाव मिळतात, त्यामध्ये देवी पारंगी संघाला, आणि देवी पारंगी संघ पोहोचतोय 1-9 या धावसंख्येवर. सलोनी स्पोर्ट क्लब देवी आणि कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली, आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू हा सुद्धा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू, एक धाव तर निश्चितच. दरम्यान शेतक्ष तो चेंडू कलेक्ट करतो आणि स्वतः घेऊन जातो. दरम्यान एका धावेवर समाधान मानतोय तो सुशांत आणि देवी पारंगी संघ पोहोचतोय 1-10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना देवी संघ पोहोचतोय 1-10. सलोनी स्पोर्ट क्लब कर्णधार, चला आपण टॉस बॉक्स कडे जायचं आहे. मी भाईजानांना विनंती करतो की आपण सन्मान्य तुकारामजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सलोनी स्पोर्ट क्लब देवी पारंगी वर्सेस कुलस्वामी स्पोर्ट क्लब सोडकोली. भाईजान दरम्यान 2 धाव मिळत आहेत आणि या 2 धावावर संघ पोहोचतोय 1-12. दुसरा षटक प्रगतीपर असता असा देवी संघ पोहोचतोय 1-12. देवराज यांच्या षटकातले 3 चेंडू बाकी. आतापर्यंत त्याने 3 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात. देवराज यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो मंगेश, आणि आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना कुलस्वामिनी स्पोर्ट्स विरुद्ध छापा. कुलस्वामिनी स्पोर्ट्स ऑन द टॉस. अपना डिसीजन काय असेल? कुलस्वामिनी स्पोर्ट्स ऑन द टॉस. पहले बॉलिंग करेंगे. तो टॉस जीतकर फील्डिंग करेंगे और कितने रन पर रोकने का प्रयास रहेगा आपको सामने वाली टीम को? 4 ओवर का होने वाला मैच, 4 गेंदबाज निकाले जाएंगे, नए गेंद दिए जाएंगे. इंशाल्लाह 40 तक रोकेंगे. तो 40 रन पर रोकने का प्रयास रहेगा. ऑल दी बेस्ट. तो आपली फिल्डिंग की सजावट जल्द से जल्द कर ले. सर, आपण टॉस हरलेला तर आपल्या बाजूला फलंदाजी करावी लागेल. तर समोरचा संघ कुलस्वामिनी स्पोर्ट्स ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यांनी तुम्हाला 40 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला करण्याचा त्यांचा हे आहे. तर तुमचा काय असेल टार्गेट, किती सेट करणार? आमचा टार्गेट असेल 45 to 50 रन्स. मग बघूया कसं आम्ही हे करू ते. ओके, तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नाणेफेकीचा गोल जिंकलाय तो कुलस्वामिनी स्पोर्ट्स सुडकोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते धन्यवाद. दरम्यान दुसरा षटक संपतोय. दुसऱ्या षटकाखेर देवी संघ पोहोचतोय तो म्हणजे 1-14. चांगलं षटक पिकलं ते म्हणजे देवराज याने 6 चेंडूत फक्त 7 धावा खर्च केल्यात. खूपच चांगलं षटक फेकलेलं आहे. दरम्यान 2 षटका अखेर देवी पारंगी संघ पोहोचतोय 1-14.
आजच्या दिवसातला हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जीसीसी एकता जीसीसी वर्सेस दिलीप पारंगे. कुणाल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक फेकतील ते म्हणजे कुणाल. कुणाल वैयक्तिक पहिलं षटक फेकतात. सामना करेल तो म्हणजे सुशांत. पहिला चेंडू सुशांत यांना आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. मारण्याच्या नादात सुशांत दूर होतो नाही. पंच वावेकर यांच्याकडून स्कोअर घोषित. अवांतर धावेच्या स्वरूपात 1 ने वाढ होतोय आणि डी संघ पोहोचतोय 1-15. कुणाल यांचा पुढचा चेंडू 37 विन. चला पंच सामना त्वरित घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी सतत 3 दिवस पंचांचं काम करतात सचिन वावेकर साहेब आणि प्रमोदजी म्हात्रे. आपलं सुद्धा मनापासून आभार. आणि हा लगोच्या दिशेने मारलेला चेंडू षटकार चौकार काही होऊ शकतो आणि बीएसएनएल षटकार आणि डिझेल मोका. कुणाल यांचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिला चेंडू स्कोअर घोषित. दुसरा चेंडू 6 धावा आणि दिवी पारंगी संघ पोहोचतोय 1-21. चांगली सरासरी घेतो तो म्हणजे दिवी पारंगी संघ. कुणाल यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो मोकाल आणि आता सुद्धा मारण्याच्या नादात बीट होतोय. कुणाल यांनी चांगला पवित्रा घेतोय आणि चांगला कमबॅक करतो तो म्हणजे कुणाल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे दिवी संघाकडून. कुणाल यांचा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा मारण्याच्या नादात सुशांत बाद होतोय. सुशांत यांना काहीतरी थांबवलंय. मित्रांनो चुकी तर होतेच सर्वांकडून आणि माईक ही अशी गोष्ट आहे की हा शब्द इथून बोलला तर तो पुढच्या गावात जातो. तर मी तुमची सर्वांची माफी मागतो. चुकीचे शब्द असतील तर माफ करून घ्या. दरम्यान पंचांकडे दाद होतोय. पंच फेटाळत आहेत आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती म्हणजे देवी पारंगी संघाला. देवी संघ पोचतोय 1-22 या धावसंख्येवर. शेवटचे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. काहीसं माफक आव्हान पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 15 धावा. कुणाल यांचा पुढचा चेंडू सामना करेल मंगेश आणि निर्धाव चेंडू. कोणती धाव संख्या नाही. धावसंख्या स्थिरवते 1-21. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. कुणाल यांनी चांगलं कमबॅक करत आपला षटक फेकतायत. कुणालचा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. चांगले सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान तिसरं षटक फेक संपलेला आहे. तिसऱ्या षटकाखेर दिवी पारंगी संघ पोहोचतोय 1-22 या धावसंख्येवर. आणि आता मात्र शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक. स्लॉग ओव्हर म्हणता येईल. 6 चेंडू 15 धावा.
6 चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी चेसिंग. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी चेस. मी पुन्हा एकदा या शेवटच्या षटकासाठी प्रेक्षकांचे आवडते समालोचक भाईजानांना पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद राजेश जी. तो सबसे पहले आए तमाम क्रिकेट के दीवानों का आई एकवीरा मित्र मंडल ग्रामस्थ मंडल सुरकोली आयोजित कैलाशवासी भरत दादा तामटकर स्मृति चषक 2022 और आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन. स्ट्राइक पे बल्लेबाज सुशांत मोकल और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सचिन. 6 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत कंपल्सरी. तो फिर से एक बार क्या रणनीति रहेगी. सुशांत मोकल एक नामचीन बल्लेबाज इस प्रतियोगिता में सुरकोली में पहली बार आ चुके, उनका भी मैं सहर्ष स्वागत करना चाहूंगा और पूरा श्रेय जाता है उनके स्पॉन्सर जिन्होंने इस प्रतियोगिता में उन्हें आमंत्रित किया. खिलाड़ी सुशांत मोकल. इस बार पहली गेंद लेग के बाहर भटकते हुए दक्षबंध सांपाने में बाजुए खोली, जाना तवाशी पहुंच गए काशी. इस तरह की पहली गेंद दिशाहीन गेंदबाजी गेंदबाज सचिन द्वारा इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ और गुणलेखक जयेश जी पाटिल बतलाते हुए 23 रन. इस बार घुटना टेक तमाशा देख आड़े बल्ले से जरूर खेला, मिस स्ट्रोक जरूर हुआ था. मिस परफेक्ट टाइमिंग न कर सके बल्लेबाज सुशांत मोकल और अंपायर जी का इशारा नो का. तो यहाँ पर घर फिरले की घर के वहां से घूमते उसी तरह का चित्र यहाँ पर दिखाई देता हुआ. अंपायर सचिन जी भावे सर का इशारा नो. आम तो आम गुटलियों के दाम. बल्लेबाजी करने वाली टीम सुशांत मोकल के लिए यहाँ पर अपॉर्चुनिटी. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. फ्रीट नहीं है. नो गेंद है पर फ्रीट नहीं है. फ्रीट सिर्फ बीमर और ओवर स्टेप को दिया जाएगा सर. तो यहां पर फ्रीट नहीं है. जीतने के लिए हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 6 गेंदे 11 रनों की जरूरत. इस बार फुल टॉस किस्म की गेंद से खेल दिया विजय घानेकर गेंद के नीचे और अच्छी 2 रन आसानी से मुकम्मल किया और इसी रनों की बौछार करनी होगी बल्लेबाज सुशांत मोकल को. अभी नहीं तो कभी नहीं. क्या इस गेंद के ऊपर बड़े हिट लगाने में कामयाब होंगे बल्लेबाज सुशांत मोकल. स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 28 रन. एक बार प्रॉपर टाइमिंग ना कर सके विजय घानेकर गेंद के नीचे. कहानी में ट्विस्ट आता हुआ सुशांत मोकल बैक टू द पैवेलियन. डीजे को मौका. तो यहां पर बड़ी मछली को जाल में फांस लिया सुशांत मोकल. बैक टू द पैवेलियन. कहानी में ट्विस्ट. गेंदें हो चुकी है 2. अभी भी 4 गेंदे आना बाकी. 4 गेंदे 9 रनों की जरूरत. नए बल्लेबाज अभिषेक नाइक. चार गेंदे 9 रनों की जरूरत. स्ट्राइक पे बल्लेबाज मंगेश मात्र. स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पे अभिषेक नाइक और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सचिन. सचिन यानी क्रिकेट का गॉड सर सचिन रमेश तेंदुलकर इनका नाम दिया गया. गेंदबाज क्या सचिन कामयाब होंगे और इस बार फिर से एक बार मेरी नजर लग गई गेंदबाज को और अपनी दिशा से भटक गए. अतिरिक्त रन की बढ़ोतरी. स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन. जीतने के लिए अभी भी 4 गेंदे 8 रनों की जरूरत. आहा इस बार देखिए मौका था बल्लेबाज को आउट करने का पर
विकेट कीपर आतिश केदारे गलती कर बैठे, पर दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर न तू। और ये देखिए, मैंने पहले ही कहा था गेम फिनिशर अभिषेक नाइक के बल्ले से आता हुआ उनकी पारी का छक्का, डीजे को मौका। यहां पर गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा अभिषेक नाइक ने कबूल किया और गेंद को ढकेल दिया कमेंट्री बॉक्स के ऊपर से 6 रनों के लिए लॉफ्टेड षटकार, और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन। मात्र जीतने के लिए 2 गेंदे 2 रनों की जरूरत, 2 गेंदे 2 रन कंपलसरी। तो फिर से एक बार सचिन, क्या इस 2 गेंदों में अपने टीम को जीत हासिल कराएंगे या उन्हें रोकने में कामयाब होंगे? बल्लेबाज अभिषेक नाइक, हाँ इस बार अच्छी गेंद, हाफ टैकर गेंद जरूर थी, उसे खेलना चाहते थे पर एक ही रन पर संतुष्ट। 1 गेंद 1 रन कंपलसरी, 1 गेंद 1 रन कंपलसरी बनाने होंगे। अगर गेंदबाज डॉट कराते या विकेट लेते तो जीत कर सकते हैं, इसलिए 1 गेंद 1 रन कंपलसरी जीत के लिए इस प्रतियोगिता में। दोस्तों अक्सर कहा जाता है फर्क होता है अमीर और फकीर में, फर्क होता है अमीर और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में। अगर कुछ चाहे और ना मिले तो समझ लेना कि कुछ और लिखा है तकदीर में। तो यहां पर 1 गेंद 1 रन कंपलसरी, गेंदबाजी मार पर सचिन, दिल की धड़कनें, क्या होगा वही होगा जो मंजूरे खुदा होगा। तो यहां पर देखना है 1 गेंद 1 रन कंपलसरी। पंचारा विनंती से सामना फास्ट गए थे। 1 गेंद 1 रनों की जरूरत कंपलसरी। ओहो, नसीब गांडू तो क्या करेगा पांडू। डीजे